जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे नाईलाजाने अजित पवारांसोबत जावं लागलं असं वक्तव्य राजेंद्र शिंगणे यांनी केलंय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजेंद्र शिंगणेंच्या वक्तव्यानं सध्या अनेकांच्या भुवया उंचावल्यात। अजित पवारांसोबत आपण असलो तरीही सुद्धा शरद पवार हेच आपले नेते असल्याचंही राजेंद्र शिंगणे म्हणतात। मी मान्यच करतो की आदरणीय पवार साहेबांचा त्याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे आणि हा आयुष्यभर त्या बाबतीमध्ये मी निश्चितपणे ऋणीच राहणार आहे। परंतु मध्यंतरी माझ्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे मी नाईलाजानं अजितदादांच्या बरोबर तिथे गेलो। आज जिल्हा सहकारी बँकेला 300 कोटी रुपये राज्य सरकारने त्या ठिकाणी दिलेले आहेत। परंतु निश्चितपणे आदरणीय पवार साहेब हे नेहमीच माझ्याकरता आदरणीय राहतात। मी जरी अजितदादांच्या गटात त्या ठिकाणी सामील जरी झालो असलो तरी मागील 2-2.5 वर्षापासून मी काही पवार साहेबांचे संबंध तोडले अशातला भाग नाही। आजही मी त्यांना नेता मानतो आणि मागील 2 वर्षात वेळोवेळी जाहीर भाषणातून असेल किंवा वैयक्तिक बोलण्यातून असेल मी नेहमीच पवार साहेबांचं नाव राज्यातील एक मोठे नेते, एक लोकनेते म्हणून सातत्याने या ठिकाणी घेत आलेलो आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा निश्चितपणे पवार साहेबांचं नेतृत्व हे राज्याला आणि देशाला आश्वासक राहणार आहे। दरम्यान राजेंद्र शिंगणे यांच्या या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। भारतीय जनता पक्षाची लोक आदरणीय पवार साहेबांचं कौतुक करत असतात, त्याच्यामुळे हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे खरं तर। आणि आमचं भाग्य आहे की सगळ्याच पक्षाचे लोक आदरणीय पवार साहेबांबद्दल नेहमी प्रेमाने बोलतात, हे आमचं भाग्य। कसं असतं की राजकारणात राजकारण होत राहतं, पण काही वैयक्तिक संबंधही असतात आणि शिंदे कुटुंबाचे आणि आमचे अनेक दशकाचे प्रेमाचे संबंध राहिलेले आहेत। आणि राजेंद्र शिंगणेंनी जे काही स्टेटमेंट केलंय ते आमचे कौटुंबिक संबंध आणि त्यांच्या बँकेची जी काही अडचण होती ती मला अनेक वर्ष ते स्वतः प्रचंड अस्वस्थ होते, कारण शेवटी ते एक खूप संवेदनशील नेता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।